तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनीस अहमद अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। धर्मराव बाबा आत्राम यांनी ही माहिती दिली आहे। अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात असंही आत्राम यांनी म्हटलंय। विदर्भातील 6 जागेसह 9 जागांवर अजित पवार गटाने दावा केलाय। शरद पवारांनी आता आराम करून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं असं आत्राम यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात शरद पवारांपेक्षा अजित पवार हा मोठा चेहरा आहे असंही धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं। आपल्यासोबत मंत्री धर्माबाबा आत्राम आहे। भाऊ, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाने अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। अजित पवार गटाची कशा प्रकारे तयारी आहे त्या लोकसभा मतदारसंघात? पहा, ज्या पक्षाला उमेदवारी जाहीर करायच्या ते जाहीर करतात आणि त्या दृष्टिकोनातून हे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अजितदादाकडून दिला जाईल आणि तिथे अजितदादाच्या वतीने उमेदवार जे दिला जाईल ते महायुतीचा उमेदवार निवडून येईल। पण अमोल कोल्हे अजित पवार गटातील अशी खूप चर्चा होती। नाही, ते चर्चा होत राहते। तर कोणाला माहीत, आता इलेक्शनच्या अगोदर ते येऊ शकतील अजित पवार गटात, काय सांगता येत नाही। राजकारण काय हे आहे का? अजित पवार गटाने उमेद अजून सोडली नाही अमोल कोल्हे संदर्भात? नाही, असं नाही। मी म्हणत आहो की ते येऊ शकतात असं मी म्हणत आहो। आमचा उमेदवार तयारी आहे। दादांचा सगळे 4 जागेवर कोण उभा राहायचं काय नाही उभा राहायचं ते जे आता जे एक्झिस्टिंग जे प्रमाणे 4 सीट आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे, ते 4ही जागेवर उमेदवारी निश्चित मला वाटते की दादांनी निश्चित केला असेल, म्हणजे आमच्या सगळे वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे, आणि त्या दृष्टीने उमेदवारी जेव्हा डिक्लेअर करायचा वेळ येईल त्यावेळी ते डिक्लेअर करतील दादा। विदर्भामध्ये 2 मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट खूप आग्रही आहे। नाही, आग्रही आमचा एकच आहे की मेरिटवर उमेदवार जो निवडून येऊ शकेल त्या मेरिटचे उमेदवार म्हणून माझ्या अपेक्षा होता की मी निवडणुकीमध्ये लोकसभेकरता गेला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून महायुतीचे उमेदवार जे बसतील आणि ठरवतील की कोण उभं राहायला पाहिजे, आणि माझं नाव जर फायनल झालं तर मी उभं राहणार, किंवा इतर कोणाचं नाव झालं तर त्याला आपण मदत करावं लागेल, कारण की शिस्ती आहे आमच्या पक्षात। अजित पवार जरी आक्रमक असले तरी यावेळेस सहानुभूती शरद पवार गटाला मिळेल असं बोललं जात आहे। सहानुभूतीने विकास होत नसते। विकास करण्याकरता निधी लागतो। विकास करण्याकरता सरकारच्या तिजोरीतून पैसे काढून विकासाकरता निधी देण्याची गरज असते। सहानुभूतीमुळे विकास होईल हे कदापि होऊ शकत नाही, आपण पाहिलेलं आहे। आणि सहानुभूती जास्त दिवस चालत नाही। आपल्याला जे माणूस काम करतो, जो माणूस आपल्याला या क्षेत्राचा विकास करेल, महाराष्ट्राचा विकास करेल, लोकांच्या समोर हा विकासात्मक कारवाई जे करणारा आहे व्यक्ती, आणि सहानुभूती आणि विकास ह्याच्यामध्ये फार फरक आहे। शरद पवारांनी आता आराम करावा असं वाटतं तुम्हाला? आता मी बोललोच की आता साहेबांनी आशीर्वाद द्यावा आणि महाराष्ट्राचा विकासाकरता सर्वांनी एकत्रित आणून विकासाकरता आपण पुढे आले पाहिजे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।